विक्रोळीमध्ये खासगी रुग्णालयात तरुणाचा मृत्यू झालाय। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला जातो। रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांचे आरोप फेटाळले। आमदार सुनील राऊत यांच्याकडून रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होती। आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या हॉस्पिटल एक तर मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावं, कारण हे हॉस्पिटल जनतेसाठी लोकांसाठी याचा काही मात्र उपयोग नाही। हे टोटल कमर्शियल प्रमाणे चालू आहे। इथे चांगले डॉक्टर नाही, चांगली सुविधा नाही आणि त्यामुळे हा आलेला माणूस हॉस्पिटल बघून ॲडमिट होतो आणि त्याला योग्य ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू होतो। त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की हे हॉस्पिटल बंद होऊन हे महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावं। उनका एक बार कार्डियक अरेस्ट हुआ था, उसके बाद हमने उनको रिवाइव किया। ये उनका ब्लड प्रेशर एकदम गिर रहा था, उसके लिए जो आज के सबसे बेस्ट मेडिसिन है वो हमने दिया था, जो सब हॉस्पिटल में आज यूज़ होता है वो भी दिया था। और उसके बाद सेकंड कार्डियक अरेस्ट के बाद हम उनको रिवाइव करने की कोशिश कर रहे थे, मगर हम असफल रहे। इसके लिए हमें खेद है। जे काय आहे आमचा मित्र होता, घराचा एकच होता आणि आता आम्हाला फक्त न्याय पाहिजे असं आहे। नाहीतर हॉस्पिटल बंद करा, सील करा, टाळा लावा, बाकी काय नाही। लय जणांचा जीव गेला इथे।